नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत प्रोटीन पराठा मिक्स डाळींपासून। चला तर मग सुरुवात करूया। या इथे मी 1 कपभर तांदूळ घेतलेले आहेत। कुठलाही तांदूळ घेतला तरी इथे चालेल। अर्धी वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा दाणा मेथी घातलेली आहे। दाणा मेथी मुळे काय होतं की आपले जे डोसे आहेत ते खूप सुंदर होतात। त्याचबरोबर अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे। सोबतच 1 चमचा जिरे आणि पाऊण वाटी आपल्याला इथे मटकी किंवा मटकीची डाळ वापरायची आहे। या इथे तुम्हाला जी आवडत असेल बाकी डाळी जसं की मसुरीची डाळ ती इथे वापरली तरी ते चालेल। शेवटी हा प्रोटीन पराठा आहे। या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत 2 ते 3 पाण्याने आणि 5 ते 6 तासांसाठी किंवा उन्हाळ्याचे दिवस असतील तर 1-2-3 तासामध्ये त्या डाळी भिजून येतात, पण तांदूळ असल्यामुळे थोडे 5 ते 6 भिजवावे लागतील। तर इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे मी छान भिजू घालत आहे। हे वर जे तरंगत आहेत तर ते जिरे आहेत, घाबरू नका। जिरे भिजत घातल्यामुळे काय होतं की जिऱ्यांचा जो स्वाद आहे तो इव्हनली सगळीकडे स्प्रेड होतो। 5 तासानंतर आपली डाळ खूप छान भिजलेली आहे आणि तांदूळ खूप छान भिजलेले आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। मी यामधलं पाणी पूर्ण ड्रेन करून टाकलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप मी रवा घेत आहे। रव्यामुळे डोसा कुरकुरीत होतो। सोबतच त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालत आहे आणि मूठभर कढीपत्ता ची पानं मी याच्यामध्ये घालत आहे। तुम्हाला जर का हा प्रोटीन पराठा अजून हेल्दी बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही बारीक करत असताना पालकाचा वापर केला तरी चालेल। मी इथे भरपूर कढीपत्ता घालत आहे। कढीपत्त्यामुळे आपले जे पराठे आहेत ते अतिशय खमंग होतात आणि रुचकर होतात। तर सोबतच आपण भिजवलेली जी डाळ आहे तर ती मी वाटत आहे आणि छान हे वाटण आपल्याला सरसरीत बारीक करून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालून आपल्याला हे बारीक करायचं नाही आहे। काही वेळानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून हे बॅटर बारीक छान पेस्ट करून घ्यायचं आहे। तर पहिली बॅच झाल्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये आपण आता 2 ते 3 मोठे चमचे दही घालत आहोत। त्यामुळे हे आंबवण्याची गरज नाही आहे, लगेचच्या लगेच आपल्याला हे बनवता येतात। असे तयार बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आपल्याला असं वाटतं की थोडीशी पाण्याची गरज लागेल तर यामध्ये मी आता थोडीशी पाणी घालणार आहे। फार पातळी आणि नाही आणि फार दाटही नाही अशी ही बॅटर आपल्याला बनवायची आहे। तर आपण बॅटर बनवून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर आवडीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि खाली तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे सुरुवातीला आणि बघू शकता व्हिडिओमध्ये आपण डोसा बनवून घेऊया त्याचा किती पद्धतशीर आणि छान डोसा बनत आहे। आता वरतून थोडंसं मी तेल टाकून घेत आहे। तेलाच्या ठिकाणी तुम्ही तूप किंवा बटर पण सोडू शकता आणि बघा किती अल्लाद पद्धतीने हा डोसा निघालेला आहे। आपण सर्विंग प्लेटमध्ये पालकाच्या चटणीसोबत तो सर्व केलेला आहे। या रेसिपीची चटणी माझ्या चॅनलवर मी आधीच अपलोड केली आहे, ती नक्की जाऊन बघा। डोसा कसा झाला सांगायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।